तो आज बीजापुर के डिप्टी कमिश्नर ऑफिस के सामने जो ये डी ग्रुप के वर्कर हैं, महानगर पालिका के, आप यहाँ देख सकते हैं डी ग्रुप वर्कर्स जो ये जो परमानेंट नहीं हैं, तो सरकार से वो दिन ब दिन यानी हर वक्त यही घोषणा लगाए, यही स्ट्राइक पर स्ट्राइक हो रही है ताकि इन्हें जो है परमानेंट किया जाए, लेकिन सरकार जो है इनकी नहीं सुन पा रही है। इसी को लेकर आज डी ग्रुप के जो वर्कर हैं, सफाई कर्मचारी हैं, आज वो डिप्टी कमिश्नर के ऑफिस के सामने अपने स्ट्राइक पर बैठे हैं और सरकार को एक मनवी दे रहे हैं कि उन्हें जल्द से जल्द वो तमाम सहूलतें दी जाएँ और जल्द से जल्द जो है उन्हें परमानेंट किया जाए। आइए इन्हीं से बात करते हैं। अस्सलाम वालेकुम, मेरा नाम नबी रसूल मकानदार बोल के हैं। हमें 5 साल से हुआ था ड्राइविंग करते हैं हमें। अब हमारा तो अभी तक डेली स्वीपर हैं। अब जितने भी लोडर्स हैं या लेबर्स हैं उनका आज तक 15 साल से राब रहे हैं, उनका आज तक परमिट नहीं हुआ है। हमारी गुजारिश है कि सरकार से परमिट होना, ड्राइवर से भी क्या है परमिट होना बोल के हमारी गुजारिश है। हाँ, टेंडर पर देते हैं। मेरा नाम है नबी रसूल मकानदार बोल के। ನಮ್ಮ ಪರ್ಮಿಟ್ ಮಾಡ್ಕೊತೇಳಿ ಬಂದಿದ್ದೇವ್ರಿ। ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆಯ್ತು ರೀ ಇದು? 15 ವರ್ಷ ಆಯ್ತು ರೀ ನಾ ಮಾಡಕ। 15 ವರ್ಷದಿಂದ ಈಗೇನು ಪರ್ಮಿಟ್ ಏನು ಇಲ್ಲ ರೀ। ಮತ್ತೆ ಏನು ಸವಲತ್ತು ಎಲ್ಲ ಸಿಗ್ತಾವ? ಏದ್ರ ಸವಲತ್ತು ರೀ? ಏನು ಸವಲತ್ತು ಇಲ್ಲ, ಪಿರೋತಿಲ್ಲ ರೀ ನಮ್ಗೆ ಯಾಕ್ರಿ? ಸಮಾನ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಸಮಾನ ವೇತನ ಕೊಳ್ಳೇಬೇಕು, ಕಾರ್ಮಿಕರನ್ನು ಕಾಯಮತ್ತಿ ಮಾಡಲೇಬೇಕು। ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಮುನ್ಸಿಪಲ್ ಕಾರ್ಮಿಕ ಸಂಘಕ್ಕೆ, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಮುನ್ಸಿಪಲ್ ಕಾರ್ಮಿಕ ಸಂಘಕ್ಕೆ ಅವರ ಕಾರ್ಮಿಕರ ಬೇಡಿಕೆಗಳು, ಅವರ ಕಾರ್ಮಿಕರ ಬೇಡಿಕೆಗಳ ಕಾರ್ಮಿಕರನ್ನ ಕಾಯಂ ಮಾಡಲೇಬೇಕು। ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಹೋರಾಟ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಮುನ್ಸಿಪಲ್ ಕಾರ್ಮಿಕರ ಸಂಘದ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇಂದು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ನಾವು ಮನವಿಯನ್ನು ಕೊಡಕ್ಕೆ ಬಂದೀವಿ। ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರನ್ನು 2018ರಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಮಂದಿನ ಅಂದರೆ 76 ಮಂದಿನ ತುಂಬಿದ್ರು। ನಂತರದಲ್ಲಿ ಆಗಿನ ಸರ್ಕಾರ, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ ಹಂತ ಹಂತವಾಗಿ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರನ್ನು ತುಂಬ್ತೀನಿ ಅಂತೇಳಿ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದರು। ಆದರೆ ಅವತ್ತಿನಿಂದ ಇವತ್ತಿನವರೆಗೂ ಕೂಡ ಸರ್ಕಾರ ಇವರನ್ನು ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರನ್ನು ನೇಮಕಾತಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿಲ್ಲ। ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವಿವತ್ತು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಮುಖಾಂತರ ಮತ್ತು ಶಾಸಕರ ಮೂಲಕ ಇವತ್ತು ನೇಮಕಾತಿ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಒತ್ತಾಯ ಮಾಡುವ ಸಲುವಾಗಿ ಇವತ್ತು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮನವಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಲಕ್ಕೆ ಬಂದೀವಿ। ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅನೇಕ ಸಮಸ್ಯೆಗಳಿದಾವೆ, ತಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ಈಗಾಗಲೇ ಬಿಜಾಪುರದ ನಗರದಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಇಬ್ಬರು ಕಾರ್ಮಿಕರು ಜೀವ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಅದಕ್ಕಾಗಿ ಅಂಥ ಅನೇಕ ಸಮಸ್ಯೆಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇರ್ತಾವೆ। ದಯವಿಟ್ಟು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ಏನು ಅವರಿಗೆ ಕೆಲಸ 8 ತಾಸು ಡ್ಯೂಟಿ ಕೊಡಬೇಕು, ಕೆಲವು ಮಂದಿಗೆ ಡಬಲ್ ತ್ರಿಬಲ್ ಡ್ಯೂಟಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಇನ್ನೂ ಅನೇಕ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಅವರಿಗೆ ಉಪಹಾರ ಬೇಕಾಗಿತ್ತು, ಉಪಹಾರನೂ ಕೂಡ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಸರಿಯಾಗಿ, ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ವೇತನ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರನ್ನು ನೇಮಕಾತಿ ಮಾಡಲೇಬೇಕು, ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರನ್ನು ಕಾಯಮತ್ತಿ ಮಾಡಲೇಬೇಕು, ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರನ್ನು ಕಾಯಮತ್ತಿ ಮಾಡಲೇಬೇಕು, ಸಮಾನ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಸಮಾನ ವೇತನ ಕೊಡಲೇಬೇಕು। तो महानगर पालिका के जो डी ग्रुप सफाई कर्मचारी हैं, उन्होंने अभी भी जो है डिप्टी कमिश्नर को एक मनवी दी, तो उनका प्रस्ताव है कि उन्हें जो है परमानेंट किया जाए। पट्टन पंचायती या म्यूनसिपल कॉरपोरेशन या महानगर पालिका, जितने भी यहाँ पर डी ग्रुप के या सफाई कर्मचारी हैं, वो 15 साल से 18 साल से 20 साल तक ये जो है अपना काम कर रहे हैं, लेकिन अभी तक उन्हें जो है सरकार परमानेंट नहीं की है
और उन्हें जो मिलने वाली सहूलत है उससे वो भी नहीं मिल पा रही है, क्योंकि सफाई कर्मचारी जो है कोविड में अपनी जान जोखिम में डालकर सफाई किए हैं और लॉकडाउन हो, सील डाउन हो या कंटेनमेंट जोन हो, वहाँ जाकर अपनी सर्विस दी हैं। जो हाल ही में जो महानगर पालिका के 2 कर्मचारी की मृत्यु हुई है, उन्हें जो है सिर्फ 2 लाख का मुआवजा देकर उन्हें हटा दिया गया है और उन्हें भी जो है जो सही मानों में मुआवजा नहीं मिला है। और सिद्धरामैया सरकार में जो सिर्फ जो है 50 या 70 कर्मचारी उतने ही जो है परमानेंट हुए थे, लेकिन बाकी के कर्मचारी जो है आज अपनी मांग लेकर डिप्टी कमिश्नर के ऑफिस पहुंचे हैं। अब आगे देखना है कि इनकी मांग को कब पूरा किया जाएगा और सरकार इन जो सफाई कर्मचारी की कब सुनेगी, ये अभी देखना बाकी है। कैमरामैन रऊफ के साथ में खुर्शीद आलम, 4TV न्यूज़, बीजापुर। स्क्रैच कीजिए, ऑफर पाइए। जी हाँ, एस्पायर स्पोकन इंग्लिश सॉफ्ट स्किल ने वाव कार्ड लॉन्च किया है, जिसमें आप 80% तक का डिस्काउंट पा सकते हैं। जल्दी कीजिए, ये ऑफर लिमिटेड है। एडमिशन कीजिए और 1 साल का ऑफर पाइए, अभी नहीं तो कभी नहीं। बाघमारे हॉस्पिटल में दांतों की बीमारी से जुड़े हर तरह का किया जाता है इलाज, जिसके माहिर ओरल एंड मैक्सिलोफेशियल सर्जन डॉक्टर शान करीमी करेंगे आपका उम्मीद से भरपूर इलाज। तो आज ही विजिट कीजिए बाघमारे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, सका प्रोजा सरकारी उर्दू स्कूल नंबर 4 के पास।